च्या माध्यमातून बघायचं आहे। व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा, अशीच नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। बघा मित्रांनो, आपले शॉप असेल किंवा आपल्या घराची राखणसाठी आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरा सिक्युरिटीसाठी आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरा लावायचा आहे किंवा आपल्याला शेतामध्ये लावायचं आहे, कोणत्याही ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरा लावायचा असेल तर आपल्याला कोणते सीसीटीव्ही कॅमेरा घ्यायचं, तर बघा मी हा सीसीटीव्ही कॅमेरा मागवलो आहे। हा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कोणकोणती फॅसिलिटी अवेलेबल आहे ते तुम्हाला मी सविस्तर एक्सप्लोर करून दाखवणार आहे। तर बघा या ठिकाणी या बॉक्सवरती तुम्हाला दिसत असेल काय काय दिसते। या ठिकाणी हे सोलर प्लेट दिसते तुम्हाला, या ठिकाणी कॅमेरा दिसते। आता हा कॅमेऱ्याची फॅसिलिटी काय काय असेल ते आपल्याला बघायचं आहे। बघा मी बॉक्स ओपन करून तुम्हाला दाखवतो। हा बघा, हा कॅमेरा आहे मित्रांनो। हा बघा, हे काय आहे, बघा हे स्टँड आहे मित्रांनो। आपण एखाद्या वॉलवरती जर आपल्याला हे कॅमेरा लावायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला स्टँडसुद्धा देण्यात आले। तर स्टँडमध्ये हे बघा बोल्टसुद्धा आपल्याला या ठिकाणी बॉक्समध्ये दिलं असेल, या ठिकाणी आपल्याला बोल्टसुद्धा लावता येणार आहेत। हे आपल्याला किंवा तुम्हाला शेतामध्ये लावायचं असेल आणि तुम्हाला वॉलला लावायचं नसेल, भिंतला लावायचं नसेल तरीसुद्धा तुम्ही एका लाकूड घ्यायचं आहे आणि त्या लाकडावरती तुम्ही हे या ठिकाणी स्क्रू त्या ठिकाणी फिट करून द्यायचं आहे आणि आपण या ठिकाणी इझी कॅमेरा लावू शकतो। आता हे स्टँड आहेत, स्टँड आलं। आता आपल्याला आणखी व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो। तर बघा मित्रांनो, हा कॅमेरा आहे। आता या कॅमेरावरती तुम्हाला याची फॅसिलिटी काय काय असेल ते तुम्हाला सविस्तर मी दाखवणार आहे। आता याची प्राईस काय असेल तेही मी तुम्हाला प्राईस सांगणार आहे। तर बघा हा कॅमेरा आहे मित्रांनो। आता या कॅमेराचं खासियत काय आहे, याची फॅसिलिटी काय आहे, तर बघा हे तुम्हाला एंटीना दिसत असेल, ही एंटीना कशी ठेवायची तेही तुम्हाला मी दाखवणार आहे। आता हे कॅमेरा आहे मित्रांनो। आता या ठिकाणी बघा बेसला तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे बघा सील केलेले आहेत। या ठिकाणी 2 बटन आहे मित्रांनो। हे बघा या ठिकाणी आपण चार्जरसुद्धा लावू, याची केबल असेल ती केबल आपण लावायचं आहे, केबलचं पण आहे या ठिकाणी, आणि कॅमेरा ऑन आणि ऑफ करायचं बटनसुद्धा या ठिकाणी देण्यात आलं आहे। हे नंतर आपल्याला हे पाहिल्यानंतर आपल्याला बघा तुम्हाला सर्व दाखवून देतो मित्रांनो। हे बघा हा कॅमेरा जो तुम्हाला दिसतोय, हा जो या साईडचा कॅमेरा आहे तो सेट कॅमेरा आहे मित्रांनो। त्याच्या समोर आल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी ते शूटिंग केलं जाणार आहे, अदरवाईज त्या ठिकाणी शूटिंग होणार नाही। तर दुसरा कॅमेरा दिला आहे। हा कॅमेरा बघा, कॅमेरा जसं लावलं असेल फ्रंट कॅमेरामध्ये असं लावलेलं असेल आणि बॅक साईडला जर कोणी जात असेल तर शूटिंगसुद्धा हे टर्न करून त्या ठिकाणी त्या माणसाला डिटेक्ट करू शकतो। ही फॅसिलिटी आहे याची। आता नाईट विजन आणि डे विजन बघा, नाईट विजन जरी तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जे हा कॅमेरा चालू असेल आणि त्या ठिकाणी सुद्धा हा शूटिंग करेल मित्रांनो। याची खासियत काय आहे आणखी, हे बघा 4G दिले। आता हे सिम कार्ड टाकायचे तुम्हाला या कॅमेरामध्ये, काय करायचं सिम कार्ड टाकायचे आणि सिम कार्ड असेल आणि मेमरी कार्डसुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं। आता मेमरी कार्ड आणि सिम कार्ड कुठे टाकायचं ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो। व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो, सर्व फॅसिलिटी दाखवणार आहे याची मी। आता हे बघा या ठिकाणी तुम्हाला लाईटसुद्धा देण्यात आले। ही लाईट आहे मित्रांनो, हे लाईट ऑन ऑफ सुद्धा करू शकता तुम्ही, तुम्हाला ऑन करायचं असेल तर ऑन करू शकतात। आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर लावलं असेल किंवा घरासमोर लावलं असेल किंवा तुमच्या शॉपमध्ये लावलं असेल आणि तुम्ही या ठिकाणी अलार्मसुद्धा लावू शकतात। या ठिकाणी काय असेल, अलार्मसुद्धा असेल, पोलीस अलार्म असतो मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही सेट करून दिलं तरी त्या ठिकाणी रात्री कोणी आलं तरी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी अलार्म वाजायला लागून जाणार आहे, हे चालू होऊन जाणार आहे। आणि हे लाईटसुद्धा तुम्हाला बंद करायचं असेल तर बंद करू शकता किंवा चालू करायचं असेल चालूसुद्धा करू शकता। क्वालिटी चांगली आहे मित्रांनो नाईट विजनची आणि डे विजनची। आता सिम कार्ड कुठे टाकायचे हे बघा, तुम्हाला या ठिकाणी सील बंद आहे मित्रांनो,
या ठिकाणी तुम्हाला सिम कार्ड सुद्धा टाकता येणार आहेत. सिम कार्ड कुठे टाकायचे तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिलं असेल हे कॅमेरा आहेत. या ठिकाणी तुम्हाला 2 कॅमेरे दिले आहेत मित्रांनो. आता हे बघा हे सेट कॅमेरा आहेत आणि या ठिकाणी आपण बॅक साईडला जरी टर्न करायचं असेल तर बॅक साईड सुद्धा टर्न करू शकतात. आता सिम कार्ड कुठे टाकायचं आणि मेमरी कार्ड कुठे टाकायचं ते तुम्हाला मी दाखवतो. बघा मित्रांनो, हे बघा या बॉक्समध्ये तुम्हाला दिसत असेल सिम कार्ड आणि मेमरी कार्ड या ठिकाणी तुम्हाला टाकता येणार आहेत. 4G सिम कार्ड असेल आणि मेमरी कार्डसुद्धा तुम्ही 128 GB मेमरी या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आता मल्टी रेकॉर्डिंग आहे मित्रांनो. मल्टी मोबाईल तुम्ही या ठिकाणी कनेक्शन करू शकतात. या कॅमेरामध्ये घरामध्ये तुम्ही 5 लोक असाल आणि 5 लोकांचं तुम्हाला मोबाईल त्या ठिकाणी कनेक्शन करायचं आहे तर कनेक्शन करण्यासाठी तुम्ही 5ही मोबाईलमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये घराबाहेर लावलं असेल किंवा तो शेतामध्ये लावलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सर्व बघू शकतात. आपल्या घरचे लोक सर्व बघू शकतात. आपल्या मोबाईलमध्ये सर्व मोबाईल कनेक्ट करू शकतात. ही फॅसिलिटी आहे मित्रांनो. आणि जेव्हा सेट करता तेव्हा आपल्याला ही अँटेना ही वरती ठेवायची मित्रांनो. या पद्धतीने आपल्याला हे असं सेट करायचं आपल्याला या पद्धतीने. आणि आपल्याला जर वॉलमध्ये लावत असेल आपण तर या ठिकाणी स्क्रू आपल्याला दिले ते स्क्रूसुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि सोलर प्लेटने हे कॅमेरा चालणार आहे मित्रांनो. सोलर तुमच्या लाईटची गरज नाही. बघा लाईटचा जो कॅमेरा असतो ते लाईट गेल्यानंतर ते बंद होऊन जातो. तर बघा ही अँटेना अशी लावायची आपल्याला. जेव्हा लावताना आपल्याला हे असे अँटेनावरती अशी वरती लावायचे आपल्याला अँटेना या पद्धतीने. आणि वॉलला आपल्याला स्क्रू लावायचं असेल तर आपण या ठिकाणी होल दिले मित्रांनो. हे बघा या ठिकाणी स्क्रूसुद्धा दिले. आणि तुम्हाला सोलर प्लेट दाखवतो. हे फक्त सोलर प्लेटने हा कॅमेरा चालणार आहे मित्रांनो. आणि 24 तास तुम्हाला या ठिकाणी म्हणजे हा कॅमेरा सिक्युरिटीसाठी तुम्हाला चांगला असेल. 24 तास हा कॅमेरा चालू असेल मित्रांनो. आता तुम्हाला सोलर प्लेट दाखवतो. तर बघा मित्रांनो ही सोलर प्लेट आहे मित्रांनो. आता ही सोलर प्लेट सोबत मिळाली आहे. आता ही सोलर प्लेट सनलाईट जरी नाही आला या प्लेटवरती तरी हा कॅमेरा चार्जिंग होणार आहे मित्रांनो. आणि 24 तास नाईट विजन असेल किंवा डे विजन असेल 24 तास हे वर्किंग करणार आहे तुमचं कॅमेरा. सिक्युरिटीसाठी चांगलं असेल. ही सोलर प्लेट बघा याची केबल दिली. ही केबलसुद्धा तुम्ही लावू शकतात. आणि ही केबल तुम्हाला जर आणखी लॉंग हवी असेल तर तुम्ही आणखी या ठिकाणी कनेक्शन करू शकता. अदरवाईज तुम्ही करायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी हा बघा ही सोलर प्लेट आहे. हा कॅमेरा आहे. तुम्हाला आणखी काय फॅसिलिटी आहे ते तुम्हाला जर तुमच्या माइंडमध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता मला. आता हे तुम्हाला मी सिक्युरिटीसाठी कोणतेही शॉप असेल किंवा शेतामध्ये लावायचं असेल किंवा कोणत्याही ठिकाणी लावायचं असेल तर तुम्ही हा कॅमेरा यूज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि मित्रांनो याची प्राईस काय आहे 15,000 आहे मित्रांनो. 15,000 रुपीज ही प्राईज आहे. परंतु मला डिस्काउंटमध्ये दिले 12,500मध्ये दिले मित्रांनो. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर हाच कॅमेरा घ्या. 24 तास वर्किंग करत असते मित्रांनो. हे सोलर प्लेट दिले आपल्याला. या ठिकाणी लाईटची गरज नसते. तर आपल्याला हे कनेक्शन करून दिलं. एकदा इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला हे ऑटोमॅटिक 24 तास काम करत असते मित्रांनो. आता हे इन्स्टॉलेशन कसं करायचं ते सुद्धा गाईडलाईन दिलं असेल या ठिकाणी. हे बघा गाईडलाईन दिले. हे बघा मित्रांनो ही गाईडलाईन दिले. या गाईडलाईननुसार आपल्याला इन्स्टॉलेशन करून घ्यायचं आहे. आता ही गाईडलाईन इंग्लिशमध्ये दिली आहे मित्रांनो. सिम कसं इन्सर्ट करायचं आहे आणि इन्स्टॉलेशन कसं करायचं आहे, आपल्या मोबाईलमध्ये कोणते ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे, आपल्या मोबाईलमध्ये कनेक्शन कसे करायचं आहे ते हे आपल्याला सर्व या ठिकाणी इंट्रोडक्शन दिले. बघा सिम कार्ड डाले, अगर आप रिकॉर्ड करना चाहते तो SD कार्ड भी डाले.
बघा या ठिकाणी या इंट्रोडक्शनमध्ये हिंदीमध्ये सुद्धा दिले आणि इंग्लिशमध्ये सुद्धा दिले। या पद्धतीने तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता आणि हा कॅमेरा यूज करू शकता। तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करा आणि तुम्हाला डिस्काउंटमध्ये हा कॅमेरा मी मिळवून देणार आहे। व्हिडिओ आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। बघा मित्रांनो, आणि आपल्या शेतामध्ये जर आपण हा कॅमेरा लावत असेल तर आपल्याला या ठिकाणी कुठलंही प्लास्टिक या कॅमेऱ्यावरती ठेवायची गरज नाही मित्रांनो, कारण हे स्वतः असं तयार केलं आहे मित्रांनो। हा CCTV कॅमेरा वॉटरप्रूफ आहे मित्रांनो, कितीही पाऊस आला तरी या कॅमेऱ्याला काही होणार नाही आणि ही सोलर प्लेटसुद्धा वॉटरप्रूफ आहे। हे सर्व कॅमेरा वॉटरप्रूफ आहे मित्रांनो। कुठलंही आपल्याला या ठिकाणी झाकण करायची गरज नाही। पावसाळ्याचे दिवस असेल तरीही आपल्याला चालेल आणि हा कॅमेरा खराब होणार नाही। आणि सिम कार्ड कुठे टाकायचं हे सर्व डिटेल तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे। व्हिडिओ आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।